नमस्कार मैत्रिणींनो, संक्रांतीचा दिवस आहे। सर्वप्रथम आपण स्वतः छान अंघोळ करून सुचिरभूत होऊयात, रेडी होऊया, साडी घालूया आणि मग येऊयात देवघरात। देवघरातील विठ्ठल रुक्मिणीला आपण तीळ तांदूळ टाकून कोमट पाण्याने अंघोळ घालूया। देवपूजा झालेली दिसते आहे। आता ओवसण्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी सर्वात महत्त्वाची सामग्री अर्थात सुगड किंवा खण हे मी धुवून वाळवून घेतले आहे, जेणेकरून त्याचा काळा रंग इकडे तिकडे लागत नाही। दार सजलेला आहे, तोरण लावलेला आहे, रांगोळी दिसते आहे आणि आता ओवसण्याच्या ताटाची तयारी सुरू आहे। सर्वात आधी जे खण असतात किंवा ज्याला आपण सुगड म्हणतो त्यांना कोरडं करून घ्यायचं आहे। त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ओवसा अर्थात त्यात ऊस, बोर, शेंगा, हरभरा, बेबीची फुलं इत्यादी गोष्टी ज्या सीझनल अवेलेबल असतात आणि ज्यांचा संक्रांतीला मान असतो त्यानुसार आपण ते खण भरून घेत आहोत। हे सर्व झाल्यानंतर आता आपण रखुमाईला ओवसून घेऊयात। ओवसण्यासाठी आधी आपण पाण्याने चरणस्पर्श करून घेतो आहोत, हळदी कुंकू वाहून घेतो आहोत, मग सौभाग्य अलंकार ठेवतो आहोत, रखुमाईची ओटी भरतो आहोत आणि ज्या खणामध्ये आपण साहित्य ठेवलेलं आहे त्या साहित्याने 5 वेळा रखुमाईला आपण ओवसून घेतो आहोत। सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा अर्थात सौभाग्याची मागणी आपण रखुमाईला करत असतो आणि मग सर्वात शेवटी आपण रखुमाईला वाण देतो। वाणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू, खाद्यपदार्थ काहीही देऊ शकता। मी शक्यतो थंडीचे दिवस असल्याने मॉइश्चरायझर किंवा कुठलाही खाद्यपदार्थ जो लगेच उपयोगात येईल अशी गोष्ट देत असते। आता हे झालं रखुमाईचं। वळूया अंगणातल्या तुळशी मातेकडे। तुळशी मातेलाही पाणी घालून हळद कुंकू लावून ओवसून घेऊया, तिळगुळ देऊया, वाण ठेवूया आणि मग खण समर्पित करूया। आता घरातली पूजा तर झाली, मग जाऊया मंदिरात। इथेही हळद कुंकू, वाण, वौसा इत्यादी गोष्टींची तयारी करून घेऊयात। ताट तयार आहे, त्याच्यामध्ये सर्व सामग्री आपण पुढच्या स्टेपमध्ये बघू शकताय आणि मग आपण जातो आहोत मंदिरामध्ये। इथे तुम्ही बघू शकताय मंदिरामध्ये सर्वत्र गर्दी जमलेली आहे, भली मोठी रांगही होती। आता आपण विठोबा रखुमाईला वाण देऊया, वौसा करूया, हळदी कुंकू समर्पित करूया, खूप सारे आशीर्वाद घेऊया आणि मग मंदिरातील 5, 7 किंवा 11 सवाष्णींना हळदी कुंकू लावून वाण वौसा दिला जातो। त्यातच उखाणे रंगतात आणि सारी गंमतच गंमत असते। सूर्याचे मकर संक्रमण झाल्यावर जे दिवस मोठा होत जातो तसंच तुमच्या आयुष्यातही तेज, यश, कीर्ती वाढत राहू या शुभेच्छा देत सौभाग्याचं वाण लुटलं जातं। स्नेहभावना जपूया, परस्परातील स्नेह वृद्धिंगत करत तीळ-गुळाचा आरोग्यदायी उष्मा घेत थंडीमध्ये निरोगी राहूया, गोड क्षणांना जोडूया व ध्येय, उद्दिष्ट व महत्त्वाकांक्षांची पतंग उंचच उंच उडवूया। तीळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला, तीळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला। फक्त गोड गोडच न बोलता जिथे गरज असेल तिथे स्पष्टपणे चूक झाल्यास नम्रतेने ती सांगून टाका आणि कायमच आपल्या आयुष्यातल्या नात्यांचा गोडवा हा सुंदर रीतीने टिकवत राहूया। ही सर्वात साधी गोष्ट जी आपण करू शकतो। तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, तीळ गुळ घ्या गोड